आजची सकाळ खरोखरच खूप वेदनादायक होती. कारण की जसं बाहेर आलो तसं कळालं की अजितदादांचं विमान दुर्घटना झाली. तेव्हा एकच वाटलं होतं की देवा, की विमान दुर्घटना झाली आहे, अजितदादांना सुखरूप असू दे अजितदादा. तेव्हा आमची सारखी नजर फक्त लाईव्ह न्यूज चॅनललाच होती की न्यूज चॅनलचं काय. न्यूज चॅनलला होतं की अजितदादा गंभीर जखमी असून हॉस्पिटलला दाखल. पण लगेच तात्काळ बातमी कळाली, काही न्यूज चॅनलनी बातमी दिली की अजितदादासह 6 जण मृत्यू. जेव्हा जशी बातमी कानावर पडली तसं एवढं मन हेलावून गेलं, जसं वेदना झाल्या. आम्ही बीड जिल्ह्यातील, आमच्या बीडला आता कुठेतरी वाटू लागलं होतं की आमच्या बीडचा विकास होईल, आमच्या बीडला निधी येईल, आमच्या बीडला भरभरून निधी येईल. आणि दादांनी खरोखर ते करून दाखवण्याची हिंमत दाखवली होती. करून दाखवण्याचं स्वप्न आम्हाला बीडकरांना दाखवलं होतं की हे रेल्वेचं जलद गतीने काम असो या विमानतळाचं असो. विमानतळाचंही आश्वासन दिलं होतं की तुम्हाला विमानतळ देऊ. बीडच्या नगर परिषदेचं असो, बीड जिल्ह्याचा असो, दादांनी बीड जिल्ह्यातील कोणत्याही कुठे हे भेदभाव केला नाही. प्रत्येकांना निधीची कमतरता भासली नाही पाहिजे. प्रत्येकजण माझ्याकडे प्रस्ताव घेऊन आला तर प्रत्येकांना मी निधी देणार आणि माझ्या ह्या बीडला बारामतीसारखं करणार, हे आश्वासन आम्हाला बीडकरांना अजितदादांनी दिलं होतं. त्याच्यामुळे आता आम्हाला वाटलं होतं की अजितदादा खरोखरच आमच्या बीडचा विकास करतील. पण काय म्हणतात ना, देवयोगापुढे कुणाचंही काही चालत नाही. तसं बीडकरांचं एक स्वप्न ते स्वप्नच राहिलं. बीडकरांनी याच्या अगोदरही मुंडे साहेबांसारखे नेते असो, विनायकराव मेटेंसारखे नेते असो, हे आता अजितदादासारखे नेते असो, एक बीडकरांना एक म्हणतात ना की म्हणजे एक चांगला नेता असो या चांगला माणूस असो, हे बीडकरांच्या नशिबात नाही आहे, भाग्यात नाही आहे. तशी आमची गोष्ट आहे. खरोखरच अत्यंत जड अंत करणारे अजितदादांना भावपूर्ण श्रद्धा.